नवापूरमध्ये अपयश आलं, हक्काची जागा हुकली, पण प्रमोद धनगरे यांनी हार मानली नाही. घरच्यांचा तुटलेला विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी त्यांनी नाशिक गाठलं आणि शुराईच्या सोबतीने नशिबाचं चक्र फिरवलं. माझं नाव प्रमोदराज धनगरे. मी मूळ गाव माझं होडतर्फे रनाडा आहे, नंदुरबार जिल्हा, तालुका नंदुरबार आहे. माझी पहिली फ्रेंचायझी नवापूर इथे घेतली होती, पण तिथे बिझनेस हा पाहिजे तसा भेटत नव्हता, रिस्पॉन्स नव्हता तिथं. पराग सरांना मी बोलत होतो की मला काही याच्यात यश करायचं आहे, पण कोणत्या पद्धतीने करायचे हे मला कळत नव्हतं. मग त्यांनी मला सांगितलं की सुरत किंवा गुजरात साईडला तू बघ, सर्च कर. तर माझं एकच करायचं, दर शनिवार रविवारी मी निघायचो, गाडी काढायचो आणि नवसारी, बारडोली, सुरत भरपूर ठिकाणी बघत राहायचो. नवसारीला एक स्पॉट फायनल पण झाला, त्याला डिपॉझिट दिलं मी, पण त्याने दुसऱ्याने त्याला भरवलं की तूच टाकवो असं. त्याने तो स्पॉट कॅन्सल केला. त्याच्यानंतर पूर्ण खचून गेलो. मग पराग दादाला बोललो दसऱ्याच्या दिवशी की पराग दादा म्हटलं मला याच्यात धंदा तर करायचा आहे, मला मी घरच्यांची सर्व हाल भोगलेले आहेत म्हटलं. तर पराग दादा मला बोलले की ठीक आहे, मी स्पॉट पाहतो नाशिकला, पण रेंट जास्त असेल. म्हटलं मला फक्त धंदा पाहिजे, पैसे कमवले नाही ते चालेल, पण घरच्यांचा मला एकदा विश्वास कमवायचा आहे म्हटलं. त्याच्यानंतर गेलो तिथं नवापूरला, पूर्ण शॉपचं सामान धुतला वगैरे, गाडी भरली आणि तिकडनं तिचं सामान सर्व इकडे भरून आणलं. मग दिवाळीला ओपनिंग करायची होती मला. तर पराग दादा म्हणे 5-6 दिवस तू दिवाळीला काय घरी जाऊ नको, पूर्णपणे इथंच थांब. आणि घरचे म्हणायचे की धंद्यात तू यशस्वी होणारच नाही, कारण की पप्पांचे पैसे पहिले मी डुबवलेले होते. माझ्यावर अजिबात त्यांचा विश्वास नव्हता. मी पप्पांकडनं, स्वतःच्या पप्पांकडनं व्याजाने पैसे उचलले होते की तुमचे पैसे व्याजासकट मी परत करेल म्हटलं. मी आलो, इथंच थांबलो आणि पूर्ण शॉप एकटं साफसफाई करायचो. मित्र होते माझे 2-1, त्यांना आणायचो. आणि शॉपचा आज रिझल्ट पाहिजे तर 100 आणि 1000% आहे. मला फक्त 7 ईश्वरी अमृतुल्यची जे आणि परागदादांची मोठी शाप आहे, त्याच्यामुळे आज मी इथं उभा आहे. सायकल घेण्याची ऐपत नसताना आज प्रमोद 4 व्हीलरमधून फिरतात. उच्च शिक्षित असूनही चहा विकण्याची लाज न बाळगता त्यांनी शुराईला स्वतःचा ब्रँड असल्यासारखं जपलं आहे. माझा व्यवसाय एकदम सेट आहे. हिवाळ्यात पाहिजे तर मला 9 ते 10 गुळाचे गाणे जातात आणि साखरेचे 7 ते 8 गुळाचे साखरेचे गाणे जातात. माझे चहा पाहिजे तसा मला रिस्पॉन्स अजून पण आहे, माझा कमी होत नाही, कारण की कस्टमर हे मी कमवलेत, ते गमवू देत नाही कधी. किती काय झालं, किती फ्रेंचायझी उघडू द्या, बाजूला आले गेले मला काही फरक पडत नाही. आपला एक शोर आहे अमृतुल्यचा, मी ब्रँड बनवला आहे, तो ब्रँड शेवटपर्यंत टिकून राहील. मी वेल एज्युकेटेड आहे, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, पण मला कधीच लाज वाटत नाही की मी लोकांची गोष्ट करत होते. मला त्या धंद्यामधनं पैसे मिळतात. पैसा हा माणसाला जगणं शिकवतो. ज्या टायमाला तुमच्याकडे पैसा नसतो ना, त्या टायमाला लोक तुम्हाला इज्जत देत नाही. आता माझ्याकडे पैसा आहे तर मी IT वाल्याला बी बोलू देत नाही, कारण की ज्यांच्याकडे ते नाही ते आज माझ्याकडे. आता माझ्या बापाला आणि त्यांना सर्वांना हाच अभिमान आहे की घरच्यांना की हा काहीतरी केलेलं आहे याने आणि ते करून दाखवले. आणि मला माझ्या मिसेसची खूप साथ आहे. आता ती नाही येत शॉपला तब्येत कारणामुळे, पण ज्या वेळेस मी नसायचो शॉपला ती कंटिन्यू म्हणजे माणसासारखं खंबीरपणे उभी राहते. जर माझी सायकल घेण्याची ऐपत नव्हती, आज मी 4 व्हीलर गाडी फिरतोय, फक्त मला धंद्यामुळे सक्सेस होतोय. आणि धंदा हा एकमेव आहे तुमचे सर्व स्वप्न साकार करून देणार. येत्या 2 वर्षात मी स्वतःचं नाशिकमध्ये घर राहील, 100% मी सांगतो. अर्ध्या रात्री मदतीला धावून येणारी टीम आणि चहाची अस्सल चव हेच प्रमोद यांच्या यशाचं गुपित आहे. शुराय, देश की चाय.